बांदोडकर आमकां आयज जाय आसलो. भाऊसाहेब बांदोडकरांचे आयज जे आमकां शिक्षण दिलें ते शिक्षणाच्या पायाच्या आदारे जे आमी आयज सगळ्या गोमंतकान जे आयज आमचे भाव जे आहा भयणी ज्यो आसा ते आयज गोंया फुडें व्हरत आसा. पूण भाऊसाहेब बांदोडकर सारको मुख्यमंत्री आयज पासून आमकां मेळोंक ना. आमी तो मुख्यमंत्री कसो मेळटलो केन्ना मेळपाक जाय आमकां कळना आयज. पूण आयज सगळ्या गोमंतकान जे लोक भाऊ प्रेमी जे आसा खरोखरच आमकां पयलीं जेन्ना मुख्यमंत्री आमचो पयलीं भाऊसाहेब बांदोडकर आसलो तो परत आमकां जाय असो दिसता. ताका लागून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षा तर्फे बहुजन समाजाचो पक्ष जो आसा तेंच्यांनी आज परत घडोवपाची गरज आसा. आमी चान्स दिवन पयलो दुसऱ्याक पूण भाऊसाहेब बांदोडकर सारको एकदम उत्तम फ्री जावना. आमी मागता संपूर्ण गोंयकारां कडेन परत आमी एकठांय जावपाक जाय आनी गोंयची ही लोकल पार्टी ही आमी तयार करपाक जाय. भायली प्रेमी तुमी पयले पार्टी पळोवन गेल्यात तेंच्यांनी कितें गोंयाची वाट लायली ती. आयज आमी परत उगडास करुया भाऊसाहेब बांदोडकरच्या आयच्या दिसा तेज्या आणि ताका आयज आमी तेज्या जे आयज गेल्लो न्हू तेज्या आत्म्याक बरी शांती मागुया. भाऊसाहेब बांदोडकर हे गोमंतकाचे भाग्य विधाते. यांनी 1963 साली या गोमंतकामध्ये पहिली बहुजन समाजाची राजवट या ठिकाणी प्रस्थापित केली आणि एक शिक्षणाची गंगा या गोमंतकामध्ये आणली आणि त्याच्यामुळेच आज आमच्यासारखा बहुजन समाज शिकला सवरला आणि आज कुठेतरी नोकरी धंदा व्यवसायामध्ये आहे. आणि त्यासाठी सर्वप्रथम संपूर्ण गोमंतकांच्या वतीने भाऊसाहेब बांदोडकरांचं मी या ठिकाणी अभिवादन करतो. मित्र हो, एका दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे की भाग्य विधाता गोमंतकाचे असताना सुद्धा भाऊसाहेब बांदोडकरांची समाधीची जी परिस्थिती बघितली तर आज अत्यंत तिडक राग येतो. कशासाठी तर हे सरकार बहुजन समाजाचं सरकार म्हणतं आणि एका बाजूला भाऊसाहेब बांदोडकरांनी केलं 1 वर्ष झाली अजूनपर्यंत समाधीची आजपर्यंत निगा त्याने राखलेली नाही आणि एक दुर्दैव अवस्थेत ही समाधी त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूला जवळजवळ 10-15 कोटी खर्च करून दुसरी समाधी आहे. ही आज ह्या गोव्याची परिस्थिती आहे. तेव्हा माझी सरकाराकडे विनंती आहे 15 दिवसाच्या आत जर तुम्ही कार्यक्रम निश्चित केला नाही तर माफियातून झोळी फिरवली जाणार आणि या झोळीतून येणारा पैसा ही भाऊसाहेब बांदोडकरांची आम्ही समाधी दुरुस्ती करणार आहोत. एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय गोमंतक. होतील भाऊ पण भाऊसाहेब तो भाऊसाहेब त्याला तोडच नाही. किती लोक आलेत, किती मुख्यमंत्री होऊन गेले गोव्यात, पण भाऊसाहेबांचं जे कार्य आमच्या डोळ्यासमोर आहे, सगळ्यांच्या समोर आहे, त्याला तोड नाही आहे. खरोखरच भाऊसाहेब ग्रेट, महान भाऊसाहेब. मी जास्त बोलत नाही आहे. आजच्या या जयंतीदिनी भाऊसाहेबांना माझा अभिवादन. नमस्कार. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांना आजच्या ह्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन. गोव्याचे भाग्यविधाते, थोर नेते आणि दूरदृष्टी असलेले हे असे लाडके आणि एकच आजपर्यंत अजरामर राहिलेले नाव त्यांच्यातले काहीतरी गुण आत्मसात करण्याची खरी गरज आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी केलेलं कार्य भाऊसाहेबांनी केलेलं कठोर कार्य हे त्यांच्या ह्या लहान येणाऱ्या पिढीसाठी आपण त्यांना माहीत करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांनी आम्ही प्रयत्न जरूर करूया. आजच्या ह्या जयंतीदिनी त्यांना परत एकदा विनम्र. बहुजन समाजाचे नेते स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकरांच्या 114व्या जयंती दिवशी या ठिकाणी भाऊंच्या पुतळ्यासमोर भाऊंची जयंती साजरी करण्यासाठी इकडे सगळे भाऊप्रेमी एकत्रित झालेलो आहोत. भाऊसाहेबांचे विचार, भाऊसाहेबांचा आदर्श पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेजण आज कटिबद्ध व्हायला पाहिजे. भाऊसाहेब बांदोडकरांनी या गोमंतकामध्ये मराठी प्राथमिक शाळा चालू करून शिक्षणाची गंगा आणली. भाऊसाहेब बांदोडकरांनी वेगवेगळ्या माध्यमातून समाजाला पुढे नेण्याचं काम केलं. अशा या थोर व्यक्तीला आज आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो आणि भाऊसाहेबांचे जे विचार आचार आम्ही आत्मसात करूया. या गोमंतकामध्ये भाऊंचं राज्य पुन्हा यावं अशी आजच्या या जयंतीदिनी भाऊंच्या चरणी प्रार्थना करतो. हांव सगळ्या तमाम जे गोंयकार आसात तांकां शुभकामनाय दिता. भाऊसाहेब बांदोडकर हो खरोखरच एक आयकॉनीक लिडर आशिल्लो.
जरी ताणी जें काम केलें ताका पळोवपा आमी मेळुना, पूण ताणें आतां तें काम केल्लें ताची फळां आमी आज भोगतात. तसेच ताची जमीन राहिली ताचो घर, शिक्षणाची शाळा ताणें भावयली, डॅम बांदले, नोकरी हाडल्यो, फॅक्टरी हाडल्यो. असो बुलंद आमचो बहुजन समाजाचो आवाज आशिल्लो. आनी ताचें घोशवाक्य आशिल्लें की बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आदी कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण. आतां म्हाका दिसता की बहुजन समाजाचें समज म्हूण तूं सूख आनी आमचें समज म्हूण तूं भाग्य उजळटलो जाल्यार खरोखरच भाऊसाहेब बांदोडकरांचे जे विचार आसात, आचार आसात, आमी ते मुखार व्हरपाक जाय. आनी खरोखरच आमकां आमचे जंगल, जमीन आनी जे रानां, वनां, पेडां, झाडां भाडां जी आतां दिल्लीकार जे आतां अशें आतां भोसकुपाक लागल्यात गोंयांत, काबार करपाक उठल्यात, ताका समज म्हूण तुजो समज म्हणटा आळो हाडटलो जाल्यार आमकां अशे जे आमचे विचाराचे लोक आसात, जे भाऊसाहेब बांदोडकरांचे विचाराचे लोक, हे लोकांक मुखार हाडून आमी एक नवी क्रांती घडोवन परत बहुजन समाजाचे राज आनी भाऊसाहेबाचे जे व्यक्तिमत्व आशिल्लें तसो एक व्हडलो लिडर निर्माण करपाक जाय, जेणे करून आमचे खरोखरच भाग्य उजळटलें. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. आता भाऊसाहेब बांदोडकर 1911 तांचो जन्म आनी 1973 तांचें निधन जालें. म्हाजो जन्म जालो 1919. आतां आमकां जी नॉलेज जें कितें आसा पळय सगळें आमच्या जाणट्यांनी जें कितें सांगलां भाऊ बद्दल तें आमी आयकता. त्या प्रमाणे आमी आमच्या म्हाका जाल्यार अशें दिसता की आमी तेंचे काही बरे गूण आसा पळय ते आमी सगळ्या भुरग्यांनी तेंचे एक हें करचें. जें आतां सांगपाचें म्हणजे कशें की आतां हांवें जे कोण म्हाका जाणटे अशें मेळ्ळे, म्हादेव पिळणकर जावन गेले, कांता पिळणकर, आमचे काका गोंडळकर, जे मनशां कडेन हांव जेन्ना उलयलो ल्हान आसतना ते मनशांनी म्हाका भाऊ बद्दल जें कितें सांगलें तितून म्हाका एक आवडलें की ते सगळे जाण म्हणटाले की भाऊ साहेब खूब पयशाकार, खूब हें आसून तो निर्व्यसनी आसलो, ताका कसलेंच हेजें हें नासलें अशें म्हणून म्हाका ते जाणट्यांनी सांगलेलें. सो हांव ते एक तेजो गूण हांव म्हाज्या आयुश्यान हांव तो हें करता की हांव आजून मेरेन हांवें केन्नाच अशें सिगरेट म्हणा, अशें हें अल्कोहॉल म्हणा अशें हांवें केन्नाच हें करूंक ना. सो भाऊचो एक बरो गूण हांव तो एक हांव म्हाज्या हितून हें करता. जे जाणट्यांनी सांगलां पळय ते हांव एक हांवें म्हाजें एक हें मानलें. हांव अशें म्हणटा की सगळ्या भुरग्यांनी कशें बरे बरे थोर मनीस जावन गेले तेंचे बरें कितें आसा पळय ते आमी तेंच्या कडसून घेवचें.